वैद्यकीय क्षेत्रात देवदूत मानल्या जाणाऱ्या डॉक्टरांकडूनच असे अमानुष कृत्य घडत असल्याने संपूर्ण समाज हादरला आहे। गोंदियातील एका खासगी डॉक्टरने उपचाराच्या बहाण्याने 10 दिवसांच्या निर्दोष बालिकेची 3 लाख रुपयात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेला गोंदियाचा डॉक्टर नितेश बाजपेयी फरार असून त्याच्यासह 5 जणांविरुद्ध वरटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एका महिलेला अटक झाली असून बालिका पोलिसांच्या ताब्यात सुरक्षित आहे। प्राप्त माहितीनुसार गरिबी आणि अज्ञानाचा फायदा घेऊन या डॉक्टरने बालिकेच्या पालकांना नागपूरला मोफत उपचार मिळतील असे सांगून बालिकेला आपल्या ताब्यात घेतले। नंतर तिला भंडारा जिल्ह्यातील एका महिलेला 2.5 ते 3 लाख रुपयात विक्री केली। सौद्यात 1 लाख रुपये चेकने आणि उर्वरित रक्कम रोख देण्यात आली। महिला व बाल विकास विभागाच्या 1098 चाइल्ड हेल्पलाईनवर मिळालेल्या माहितीवरून हे प्रकरण उघडकीस आले। बालकल्याण समिती आणि पोलिसांनी तात्काळ कारवाई करून बालिकेला ताब्यात घेतले। या आंतरजिल्हा बालतस्करी रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने वैद्यकीय वर्तुळात संताप व्यक्त होत आहे। पोलिसांनी सांगितले की फरार आरोपी डॉक्टर आणि त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे। या प्रकरणात POCSO कायद्यासह IPC आणि इतर गंभीर कलमांतर्गत कारवाई होणार आहे। समाजातील ही काळी बाजू रोखण्यासाठी कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे। मानवतेच्या नावाने होणाऱ्या या विक्रीला कठोर शिक्षा व्हायला हवी। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।